पिंजरा पिंजरा रे। राणी तू काय करतेस? नाही मामा, जवळ येऊ नको मामा, प्लीज मला नाही जगायचंय। वेडेपणा करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू शांत हो आधी। नाही, तू माझ्या पाठीशी नाहीयेस ना, म्हणूनच मला जगायचं नाहीये। अरे मी काही यंत्र आहे का? जेव्हा तू बटन दाबशील तेव्हा तसं मी वागायला। तू म्हणालीस ओजसला विसर, मी ओजसला विसरले। तू म्हणालीस वीरशी लग्न कर, मी तयार झाले। आणि आता तूच म्हणतेस की वीरला विसर। हे शक्य नाहीये मम्मा, मलाही काहीतरी भावना आहेत ना। मला कळतंय ग, मी चुकले, मी हात जोडते। आज मला खऱ्या अर्थाने वाटतंय की मी तमाशावालीची मुलगी असायला हवं होतं। मला माफ कर। मी तुला किती आणि काय काय बोलले ना, म्हणजे माझ्या बरोबर जे काय बी झालं त्या समजायला मी तुलाच दोषी ठरवलं। पण मी तरी काय करू ग? जेव्हा सुंदरनी मला या घरात सोडलं होतं ना, तेव्हा तोच म्हणाला होता की जेव्हा समदे पाठ फिरवतील तेव्हा या समोरच्या देवीकडे जाऊन बोलायचं। तीच तुझी आई आणि तीच तुझा बा। बरं झालं तू आलास। मम्माने जवळजवळ मला तळ हातावर घ्यायचं बाकी ठेवलं होतं। हा, कळलंय मला ते। पण आता ती देवळात निघाली तेव्हा तिने मला तुझ्यावर लक्ष ठेवायलाच पाठवलंय। तिला सारखी भीती वाटते की तू बहुतेक आत्महत्येचा प्रयत्न करशील म्हणून। मला वेट लागतंय काय? पण काही म्हणा, मानलं पाहिजे तुझ्या डेअरिंगला। डायरेक्ट पिस्तूल डोक्यालाच लावलीस तू। क्षणभर मला वाटलं खरंच चाप ओढतेस का काय। हे मला आधीपासूनच माहित होतं। असं काही केल्याशिवाय मम्मा विरघळणारच नाही। आणि आता तर तिची फार मांजर झाली, तिची हिंमत होणार नाही असं काही करायची। हा, पण तुझ्या या डेअरिंगमुळे ती मला सारखं तुझ्या मागे ठेवणार। त्याचं काय, नोकरी लागल्यासारखं झालंय मला। काका, हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालंय। तू माझ्या पाठीशी नसतास माझ्या ते धाडस आलंच नसतं। गुलाबताई, गुलाबताई। काय गा नंदे, काय झालं? काही नाही, ते स्पष्टीकरण द्यायची गरज नाही। कुणाबद्दल बोलायला आली आहेस ते माहितीये मला। वीर बद्दल ना? गुलाबनी सांगितलंय मला सगळं। अभिनंदन तुझं। वीर खरंच खूप चांगला मुलगा आहे, अक्कापेक्षा हुशार नाही। अक्का काय करेल सांगता नाही येत। बरोबर आहे तुमचं। गेली 20 वर्ष ओळखतोय का मी तिला। तिला ना तर एखाद्यासाठी जीव पण देईल ती। मनात आला ना तर एखाद्याचा जीव घ्यायला कमी करायची नाही। नारायणी या लग्नाने सुखी होणार नाही हे कळत नाहीये का तिला? सगळं समजून उमजूनच करेल ना असंही नाही ना सांगताय। नारायणी तर सगळ्यात मोठी दुखरी नसे तिची, तिच्यासाठी वाटेल ते करू शकते ती। पण आता मी काय करू? सरळ पळून जा। काय झालंय? काय? माझा फोन कट केला त्याने। मी तुला सांगते, तू अक्काच्या हो किंवा नाहीची वाटच नको बघूस। उगीच कशात तरी अडकून पडशील नव। आई, उगाच तात्यांसारखं काहीतरी बोलू नकोस। अरे कधी नव्हे ते बरोबर बोलतायत, काय बी चुकत नाही त्यांचं। हे बघ, आज उद्या जर काही चांगलं झालं नाही तर तू म्हणतेस तसं मी करीन आणि मी पळून जाईन। पण एका अटीवर, माझ्या बरोबर तूही यायचंस। कसं शक्य आहे? काय बी झालं ना तरी माझं कुक्कू आहे इथं। कसं बी झालं तरी मला इथं राहिलं पाहिजे रे। मी नाही येऊ शकत। पण तुम्ही दोघं लांब जा, गाव सोडून। माझं मी बघून घे। पिंजरा